कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमस्ते भगवान व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशाना मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन संतान हंतारो यत्पादाम्बुजरेण वहा स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये रत्नाकराधौतपदाम् हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम्। परम कृपाळू सद्गुरुदेव माँ भारती, भगवान श्री द्वारकाधीश, श्री सिद्धेश्वर भगवान आणि आपणा सर्व सुहृदांच्या अंतःकरणामध्ये चैतन्य रूपानं वसत असलेल्या परमेश्वराला हृदयपूर्वक प्रणिपात करून श्रीमद भागवत कथेच्या आनंदमय रसपानाच्या द्वितीय सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत। काल आपण पाहिलं की संभ्रमित झालेले, उदास झालेले देवर्षी नारद सत्कर्म कशाला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत अनेक पंडितांच्याकडे गेले, अनेक ज्ञानी माणसांच्याकडे गेले, महामहोपाध्यायांच्याकडे पण गेले, पण त्यांना सत्कर्म कशाला म्हणायचं याचं शतप्रतिशत नेमकं उत्तर नाही मिळालं। आणि त्यामुळं उदास झालेले देवर्षी नारद बद्रीनारायण क्षेत्रामध्ये अनपेक्षितरित्या सनत कुमारांच्या सन्मुख प्रकट झाले। सनत कुमारांना मोठं आश्चर्य वाटलं की अविरत भगवंताचं नामस्मरण करणारे
देवर्षी इतके उदास कसे? कथेचं रहस्य असं आहे की जो स्वतःला भगवत भक्त मानतो, मी नारायणाचा भक्त आहे असं ज्याला स्वतःपुरतं तरी का होईना वाटतं, त्यांनी एक संस्कार आपल्या चित्तावरती करून घेतला पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या वृत्तीतलं समाधान, चित्तातला आनंद आणि चेहऱ्यावरचं स्मित विसर्जित होऊ देता कामा नये. ज्याच्या चेहऱ्यावरती ताण आहे, तणाव आहे, ज्याच्या चित्तामध्ये संभ्रम आहे, ज्याच्या मनामध्ये विषाद आहे, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोथ्या पुराण करत असेल तरीही त्याला स्वतःला हरिभक्त म्हणून घेण्याचा अधिकार नाही. 125 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या माझ्या श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये कितीतरी सुखदुःखाचे प्रसंग आले. भगवंत जेव्हा मानुष लीला करतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात येणारे सगळे प्रश्न त्यांच्याही जीवनात येतात. लीला म्हणून एखाद्या वेळेला ते आपलं दुःख, चिंता प्रकट केल्यासारखं वाटत असलं तरीही भगवान द्वारकाधीशांच्या चेहऱ्यावरती कधीही ताण तणाव कुणालाही दिसला नाही. दुःख होतं की नाही त्यांना? होतं. मथुरा, द्वारका इथल्या सगळ्या दगदगीच्या जीवनामध्ये सुद्धा गोकुळ वृंदावनातल्या आठवणीनं भगवंत व्यथित होत होते. पण भगवंताची ही वेदना सुद्धा वेदतुल्य आहे. आणि आपण वेद पाठ करायला बसलो तरी रडतो आहोत की काय असं वाटतं. नारदांना विचारलं सनत कुमारांनी की कशाची चिंता आहे, काय एवढे तुम्ही व्यथित आहात? काल आपण पाहिलं, एखाद्या जवळचं धन चोरीला गेल्यानंतर प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये जसं अवदासीन्य येईल, हताशा येईल, अशी तुमच्यासारख्या मुक्ताला जो निस्संग आहे, भगवंतांनी दिलेल्या वीणे पलीकडे ज्याच्याकडे काही नाही, इतका असंग्रही आहे, अपरिग्रही आहे, तो असं व्यथित का? आणि मग नारदांनी सांगितलं की वृंदावनामध्ये मला जी तरुणी भेटली ती तरुण होती, पण तिची मुलं म्हातारी होती. आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी, त्यांना तारुण्य बहाल करणं तर पुढचा विषय, शुद्धीवर आणण्यासाठी मी हर प्रयत्न केले. वेद ऐकवले, गीता ऐकवली, योगसूत्र ऐकवली, ब्रह्मसूत्र ऐकवली, पण त्यांनी पापणी पण उघडली नाही. आणि मग मला ईश्वरी स्फुरण झालं की हे सगळं करण्यापेक्षा सत्कर्म करशील तर ह्या मुलांना पुन्हा तारुण्याची प्राप्ती होईल आणि ती तरुणी सुखी होईल. तरुणी आहे भक्ती, बेशुद्ध पडलेले 2 पुरुष जे तिच्या मांडीवर आहे, त्यातला एक आहे ज्ञान, दुसरा आहे वैराग्य. रहस्य असं की काठोकाठ भक्ती करत आहोत आपण, आणि जे आपण करतो आहोत सध्या ते काठोकाठ भक्तीचंच रूप आहे. छान आहे. त्या वृंदावनातल्या तरुणी इतकं सुंदर पण आहे, अपूर्ण आहे, अर्धवट आहे. कारण नुसतं भक्तीने घालमेल होणं, डोळे भरून येणं, मुहुर्मुहू मुहुर्मुहू, संजयाची जशी अवस्था झाली भगवंताचं वचन ऐकताना, तसं आपल्यालाही होतं. प्रवचन कीर्तन ऐकताना आपल्याही अंगावरती शहारा येतो, रोमांच उभे राहतात, आपल्यालाही वाटतं की सगळं निरर्थक आहे. भगवान नामामध्ये रत व्हावं आपल्याला वाटतं, क्षणभर वाटतं. पण ही क्षणभरात वाटलेली तीव्रता स्थायी व्हायची असेल तर पहिली बैठक आहे ज्ञानाची.
ज्ञानाविना भक्ती काही कामाची नाही. मग आपण फसले जाऊ शकतो. मग आपण चक्रव्यूहात अडकले जाऊ शकतो. मग गंडे दोरे काही तोडगे तोटके, ही दिशा ती दिशा, या दिशेचं दार त्या दिशेचं दार. हरिभक्तासाठी काही नाही. नाव हनुमंताचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे. सर्व दिशा शुभ आणि सर्व मुहूर्त शुभ. शकून अपशकून हरिभक्ताच्या जीवनात नसतोच. पण असं ज्ञानही दृढमूल व्हायसाठी वैराग्य पाहिजे. आणि म्हणून भक्तिमाता यासाठी व्यथित आहे की मी एकटी सुंदर आहे, मी एकटी तरुण आहे, मी एकटी आकर्षक आहे, पण ज्ञान वैराग्य हे माझेच पुत्र. हे जर वृद्ध असतील, कोणत्या आईला आवडेल की आपल्यापेक्षा आपली मुलं म्हातारी दिसतात? आता महागड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्यांच्या मानगुटीवर बसून आपण त्यांना 12व्या 14व्या वर्षी सोडा वॉटरच्या ग्लास सारखे चष्मे लावतो. ती म्हातारी दिसतातच आपल्यापेक्षा. पण कोणत्याही आई बाबाला आपल्यापेक्षा आपलं मूल म्हातारं दिसतं आहे ते आवडणार नाही. भक्तिमातेला तर नाही. त्यामुळे ती व्यथित आहे आणि म्हणते की ज्ञान आणि वैराग्य सुद्धा तरुण झालं पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य तरुण झाल्यानंतर केलेली भक्ती आहे त्याला माऊलीने ज्ञानोत्तर भक्ती म्हणते. ती छानच आहे. तिथपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचायचं आहे. आणि मग सनत कुमारांना हे सगळं दुःख सांगून झाल्यानंतर सनत कुमारांनी सांगितलं की अरे ज्याला सत्कर्म सत्कर्म म्हणतात, अनेक प्रकारचे यज्ञ सत्कर्मामध्ये येतात, पण सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता आहे तर ज्ञान यज्ञ. हा ज्ञान यज्ञ तू कर. नारद म्हणाले की ज्ञान यज्ञ म्हणजे तरी काय करू मी, कारण का मी वेद म्हणून दाखवले, गीता म्हणून दाखवले. आता वेद आणि गीते परत कुठलं ज्ञान आहे? तर ते म्हणाले की असं कर, श्रीमद भागवत कथेचा सप्ताह. काल आपण हे सगळं पाहिलं, थोडी उजळणी म्हणून. आता सप्ताह कसा करायचा ह्याचं सगळं विधी काल जो आपण पाहिला तो कुमारांनी देवर्षींना सांगितलं. आणि गंगा किनारी हरिद्वारला तेही पाहिलं आपण. गंगा कोणती, हरिद्वार कोणतं, हरिद्वाराचा आनंद घाट कोणता. आनंद घाटाचं वैशिष्ट्यही पाहिलं की त्या घाटाने उतरलो आपण तर हरिद्वारापाशीच जातो, आणि त्या घाटाने चढत गेलो तर आनंदाच्या मुक्कामालाच जातो. तुमच्या माझ्या परमार्थामध्ये आनंदाशिवाय सगळे घाट आहेत. म्हणजे त्या घाट घालतो आपण आहे. महालक्ष्मी आले की आपल्याला टेन्शन येतं, जाऊबाई येतील की नाही मदतीला, सुनेला अडचणच आली तर, मग मी मेली आतापर्यंत एकटीच करत आले, मग यंदा तुला मग सून असून काय उपयोग. म्हणजे महालक्ष्मी येण्याच्या आधी आपल्याकडे शोकाकुल वातावरण असतं, जे भावाकुल असलं, भाव व्याकुल असलं. गणपतीची कटकट वाटते, महालक्ष्म्यांची कटकट वाटते, सण वार श्राद्ध पक्ष सगळ्याची कटकट वाटते. कारण का आम्ही औपचारिकतेच्या घाटावरून चाललो. दर्शनाची इच्छा नाहीये, प्रदर्शनाची खूप हौस आहे. गडबड तिथे होते. माहेरी येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठांच्यासाठी इतकं आपल्याला घालमेल व्हायचं काय कारण आहे? ते काय शाळा तपासणीला येणारे तपासणी साहेब माहेरी येते, तिला भाकरी आवडते, पहिला नैवेद्य भाकरीचाच असतो, पण आपल्याला नाही आवडत. आपल्याला तिची पोटं भरली पाहिजे. तुमची आधी पोटं समाधानाने भरू द्या, मग त्या डब्यांमध्ये काय तुम्हाला भरायचा, लाडू करंज्या चकल्या दिल्या. सगळं जर आनंदासाठी आहे तर आनंदाचा घाट आपण का विसरलो? तर हरिद्वारापाशी जायचं आहे ह्याचं आपल्याला स्मरण नाही राहिलं. आणि हरिद्वार गंगा किनारीच असतं याचं कारण असं की ज्याचं चित्त गंगे इतकं पवित्र आहे ते हरिद्वारच आहे.
मग चित्त पवित्र नाही तर गंगा प्रवाहित नाही, गंगा प्रवाहित नाही तर गंगेकिनारी हरिद्वार नाही. ते हरिद्वारचं भौगोलिक स्थान वगैरे सगळं छान आहे बरं का, ते सगळं तसं करायचंच आहे. पण समाधी भाषेतलं गंगाद्वार, हरिद्वार, गंगा, आनंद घाट काय आहे हे आपण नीट नाही समजलं तर आपण त्याच हरिद्वारला जाऊन गर्दी करून आरतीमध्ये सहभागी होऊ आणि इतक्या गर्दीतही आरतीत आपला चेहरा दिसावा असा फोटो काढायला पण लागलो. नारद म्हणाले की ठीक आहे, मी असं सगळं करायला तयार आहे, पण आपल्याला अशी प्रार्थना आहे की आपण स्वतः श्रीमद भागवताचं ज्ञान आम्हाला द्यावं. आणि मग यथासांग त्यांचा सन्मान केला, त्यांना उच्चासनावर बसवलं, पाद्यपूजा केली, विनम्रतेने प्रार्थना केली. आणि सनत कुमारांनी श्रीमद भागवत कथा करण्याचा संकल्प करत असताना सांगितलं, सदा सेव्या, सदा सेव्या. सेवन करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे श्रीमद भागवत कथा. बाकी कशाचीही सेवन करण्याची आवश्यकता नाहीये. भागवत ज्याला कळालं, भागवताचं सेवन, भागवताचं पान ज्यांनी केलं त्याला सगळं प्राप्त झालं होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन कुमार सांगता आहेत की अशा पद्धतीने सतत भागवताचं स्मरण करणाऱ्याच्या हृदयामध्ये स्वतः भगवंत आश्रयाला येतात. भेट द्यायला येत नाही, पाहुणे म्हणून येत नाही, आधार द्यायला पण येत नाही, आश्रयाला येतात. किती गोड आहे. सामान्यतः भगवंताने आपल्या जीवनात आपल्याला आधार द्यायला यावं असं वाटतं. तू संभाळ रे बाबा. तो असं म्हणणाऱ्याची चतुराई ओळखतो, संभाळ रे. पण जे त्याच्यावर भाळून जातात त्यांना तो न सांगता सांभाळतो. परमार्थामध्ये कृष्ण कन्हैयावर भाळून जातात, मग तो आश्रयाला येतो. आश्रयाला म्हणजे हाकलून दिलं तरी येतो. गोपीने हाकललं की नाही, गोपीने आरोप केले की नाही, गोपीने पकडून ठेवलं की नाही, रस्त्याने दारादारा ओढत नेलं की नाही, त्यांनी जाणं नाही सोडलं. कारण का त्याला हे माहिती होतं की गोपींचा हा राग नसून अनुराग आहे, हे प्रेम आहे. आणि प्रेमाने त्याला जेवढं बांधता येतं तेवढं दुसऱ्या कशाने बांधता येतं. तो म्हणतो की बस प्रेम का. देवर्षी नारदाने भक्तीचं व्यवच्छेदक लक्षण सांगताना असं सांगितलं होतं की ती इतकी मधुर आहे, इतकी छान आहे. सा परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच्या. मग अशी भक्ती प्राप्त झालेल्याचं एकच कार्य उरतं म्हणतात देवर्षी, प्रेमैव कार्यम, प्रेमैव कार्य. त्याला फक्त प्रेम करतात. ग्रहपाठासाठी दुसरा प्रश्न. आज घरी गेल्यावर स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, स्वतःला विसरून आपण आयुष्यात कधी क्षणभर तरी कोणावर खरंच प्रेम केलंय का? तो फार मोठ्या श्रेष्ठाचा ऑडिटर आहे, त्याला तुम्ही किती खोटे हिशोब करा तो बरोबर काढतोच काही ना काही. आणि मग असं, आणि एक क्षण पुरतो, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणा. एक क्षणाचं प्रेम पुरतं. कारण का एक क्षणाचं प्रेम आहे ना, सगळं आयुष्य परिवर्तित करून टाकतं. आणि मग कुमारांना प्रार्थना केल्यानंतर कुमारांनी हृदयामध्ये आलेल्या नारायण आश्रित आहे. आधार आणि आश्रयामध्ये थोडा फरक आहे. आधार कधीही सुटू शकतो. मुलांनी जर गर्दीत वडिलांचा हात धरला तर मुलगा चुकण्याची शक्यता 80% 90% असते. 100% म्हणू नये शहाण्या माणसाने, म्हणून मी म्हणत नाही, पण 100% असते. पण वडिलांनी मुलाचा हात धरला तर सुटण्याची शक्यता 0% असते. म्हणून भक्तीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भगवंताच्याकडे आपला भाव
माकडाच्या पिलासारखा असला पाहिजे की मांजरीच्या पिलासारखा असला पाहिजे. माकडाचं पिलू आईला पकडून राहतं, त्याची पकड सुटू शकते. मांजरी आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरते, त्याची पकड सुटू शकते. म्हणून आश्रयाला आला म्हणजे मग संपलंच ना. भगवंतच हृदयात आश्रयाला आले तर ते परत जाण्याची शक्यताच नाही. आणि ते एका वेळी प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये जाऊ शकतात, कारण का ते सर्वांतर्यामी आहेतच, सर्वव्याप्त आहे, सर्वत्र आहे, रीता उरला नाही हा समर्थ सांगतो. रामाविना ठाव रीता नाही. आणि इतके सगळीकडे ते सर्वव्याप्त असूनही दशांगुळ उरतातच, म्हणजे सर्वांमध्ये आहे, सर्वत्र आहे आणि तरी वेगळे आहे. अशा भगवंताचं स्मरण कुमार करतात. डोळे मिटून घेतलेले, शांतपणे बसले आणि डोळ्यासमोर श्रीकृष्णाचं रूप त्यांच्या येत आहे. परमज्ञानी आहे आणि ज्ञानोत्तर भक्तीचं कैलास शिखर आहे. आणि त्यांना डोळ्यासमोर भगवंताची जी मूर्ती दिसते आहे त्यात म्हणतात की तुझ्यामध्ये माधुर्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. अधरम मधुरम वदनम मधुर. आणि मग डोळ्यासमोर त्यांच्या ती मधुर श्रीकृष्णाची मूर्ती येते. आपणही क्षणभर त्या मधुराष्टकाचं स्मरण करू आणि मग कथा प्रवाहित